Good morning, everyone. Switch on your cameras. Am I audible? आवाज येतोय माझा सगळ्यांना? Yes, sir. Yes, ओके, sir. फाइन फाइन, ठीक आहे, थँक्यू. गुड मॉर्निंग आणि काइंडली स्विच ऑन युअर कॅमेराज. फर्स्ट ऑफ ऑल स्विच ऑन युअर कॅमेराज अँड चेंज युअर नेम्स. ज्यांनी पण वेगळ्या नावाने लॉग इन केलंय ना, त्यांनी प्लीज नेम्स चेंज करा त्यांचे, बिकॉज ऍक्च्युअल नेम शुड बी इम्पॉर्टंट while reflecting. Don't mention your mobile or laptop names like Lenovo. Change your name to actual name. Oppo A5, Oppo CPH. Change your names. Mention your complete names actually for proper attendance. Attendance submit पण होते, right? You might be knowing. Attendance submit पण करावे लागते. So mention your full names properly. Everyone. From next session onwards, you will mention your full names during meeting. Xiaomi 2312. Change your name. सगळ्यांनी प्लीज त्यांचे नेम्स चेंज करून घ्या. प्रॉपर नेम मेन्शन करा मीटिंग मध्ये. वी आर स्टार्टिंग विथ सॉफ्ट स्किल सेशन राईट फ्रॉम टुडे. सो प्रत्येक शनिवारी आपण याच टायमिंगला भेटणार आहोत ऍट 10 o'clock. 10 to 11 आपलं सेशन असेल. दिस इज द फर्स्ट सेशन ऍक्च्युअली. सो सम इंट्रोडक्टरी पार्ट, ठीक आहे. अँड आय जस्ट वॉन्ट टू रिक्वेस्ट यू ऑल काइंडली मेन्शन युअर फुल नेम अगेन. बरेच मेंबर्स असे अजून पण आहेत की त्यांनी नाव चेंज नाही केलं, त्यांचं ऍक्च्युअल नाव नाही टाकलं. येस. Some members are only with their initial name. Snehal, change your name to your full name. Xiaomi 2312, change your name. Lenovo, change your name to actual name. Okay. Switch on your cameras. Today the first session actually. See, as I told, every week we will be meeting at this timing. Introductory session आहे first. So my language of communication teaching skill जी आहे, it's like Marathi and English combination, right? तुम्हाला ते थोड्या वेळा समजेलच. I will ask you again for the feedback and how we can go forward. ठीक आहे. सो फर्स्ट सेशन, सो इंट्रोडक्शन काइंड ऑफ सिनॅरिओ, की आपण या पूर्ण 3 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये काय काय शिकणार आहोत. व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. सी, always whenever we learn about core field in the sense what, as you are in IT department, IT, you are learning about IT, computer, right? Everything related to that. So that is your core field. That is your important branch in which you are learning right now. But apart from that, there are many things into your life. There are many attributes and qualities in your personality which makes you stand out personality in the crowd, right? एखाद्या गर्दीमध्ये एखाद्या चांगली पर्सनॅलिटी उजळून येण्यासाठी काही ठराविक गोष्टींची गरज जशी असते, त्या गोष्टींबद्दल आपण या 3 महिन्यांमध्ये शिकणार आहोत. व्हॉट विल बी दोज? दी सॉफ्ट स्किल इन्क्लुड्स व्हॉट? सॉफ्ट स्किल्स मध्ये काय काय येणार? तुमचे कम्युनिकेशन स्किल्स येणार, तुमचे लिडरशिप क्वालिटीज येणार, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, तुमचं टाइम मॅनेजमेंट, हाऊ यू आर गोइंग टू टॉक विथ पीपल, हाऊ यू आर गोइंग टू स्टँड वाईल टॉकिंग. या सगळ्या गोष्टी आपण रोज त्या गोष्टींमधून ऑफकोर्स जात होते, एक्सपिरियन्स करतो. दी डिस्कशन विथ पीपल, यू आर इन टू दॅट, राईट? एव्हरी मुमेंट आपण सॉफ्ट स्किल प्रत्येक वेळेस फॉलो करतो. बट दी राईट वे ऑफ अप्रोच इन सॉफ्ट स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला कितीही चांगले मार्क्स असेल किंवा कितीही चांगल्या पोझिशनला आपण असेल, बट इफ सर्टन थिंग्स आर मिसिंग इन आवर लाईफ, दी नॉलेज, whatever technicalities are important or what we have learned throughout are of no values if certain things are not followed into our life. So soft skill किती महत्वाचे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. ठीक आहे. ओके. फॉर दॅट आय एम गोइंग टू शेअर प्रेझेंटेशन इन फ्रंट ऑफ यू. आपण प्रेझेंटेशन थ्रूच शिकणार आहोत. In future also I will be sharing some presentations with you, some stories with you, some real life examples with you, and even I will be sharing some assignments with you so that you can complete those.
काही असाइनमेंट्स, काही होमवर्क पण मी तुम्हाला देणार आहे. नॉट टुडे बट फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स. ठीक. ज्यांनी पण कॅमेराज ऑन नाही केले त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा. पे अटेन्शन बिकॉज सी फर्स्ट सेशन आहे अँड असं होऊ शकतं. इट कॅन हॅपन दॅट इट्स जस्ट ग्रँटेड फॉर यू. तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त सेशन बाकीच्या सेशन सोबत आहे, चला फक्त अटेंड करूया. नथिंग लाईक दॅट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी काही गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात ना, त्याच गोष्टींबद्दल आपण शिकणार आहोत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो कीप अटेन्शन इन द सेशन. बी पंक्च्युअल, बी डेडिकेटेड. हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. माय रिस्पॉन्सिबिलिटी इज टू टीच यू in a perfect way, in dedicated way, so that it will be very helpful for you, for your career, right? But शेवटी तुमच्या पण हातात बऱ्याच गोष्टी आहे. Your dedication is very important for that. ठीक आहे. Okay, we are starting with presentation. Just let me know. Visible? This slide is visible to you all? The mindset one? Yes, sir. Okay. See, if I ask someone any question, if I ask something to whole batch, there are two ways. Either you unmute yourself and tell the answer or say yes or no, or second thing is that you can mention it in chat box. Right? ठीक आहे. Chat box मध्ये पण तुम्ही टाकू शकता तुमचा आन्सर, काही प्रॉब्लेम नाहीये. That's also sufficient. ठीक आहे. The mindset. Why mindset? First of all, in any activity, in any field, now you're learning computer, right? In IT, you're having your education, as I mentioned previously. In any field, wherever you go in future, the mindset you have with you is very important. तुमचा जो माइंडसेट असतो ना, तो खूप महत्वाचा असतो तुमच्या लाईफमध्ये. माइंडसेट इज अ पार्ट ऑफ युअर सॉफ्ट स्किल. तुम्ही कसं अप्रोच करतात लोकांना, राईट? कसं तुम्ही टोन मेन्शन करतात, तुम्ही कसं पॉझिटिव्हली राहतात, या सगळ्या गोष्टी माइंडसेटमध्ये येतात. तर पहिली गोष्ट ही लक्षात असू द्या, फ्रॉम विच एव्हर इन्स्टिट्यूट यू आर. आय थिंक मेनी ऑफ यू आर फ्रॉम रोटेगाव, फ्रॉम धानोरे, येवला, राईट, संजीवनी. दे आर स्टुडंट फ्रॉम मल्टिपल इन्स्टिट्यूट्स. बऱ्याच ठिकाणावर तुम्ही आहात. तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, तुमचं सध्या करिअर अकॅडमिक्स कसं चालू आहे, तुम्ही किती स्टडी करतायत, एव्हरीथिंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरी लोकेशन यू लिव्ह इन. सगळ्या गोष्टींच्या विपरीत ही गोष्ट असते की तुम्ही तुमचा माइंडसेट कसा ठेवतात. दॅट इज टोटली इंडिपेंडंट, राईट? तुम्ही कोणत्याही भागातनं असू द्या, तुमचा माइंडसेट जर चांगला असेल, तुमचा माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल ना, इट्स व्हेरी इझी फॉर यू टू अचीव्ह दी थिंग्स. गोष्ट अचीव्ह करण्यासाठी खूप इझी होतात, राईट? सो युअर माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट सेशन आहे हे. फर्स्ट सेशन हेच सांगण्यासाठी की वाय सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ठीक आहे. एक स्टोरी पण आपण आज डिस्कस करूया त्या संदर्भात, राईट? हार्ड स्किल्स वर्सेस सॉफ्ट स्किल्स, राईट? वी ऑलवेज मेन्शन दॅट की फर्स्ट ऑफ ऑल नोट्स राहू द्या तुमच्या सोबत. हॅव यू नोटबुक्स विथ यू टू राईट सम मेजर पॉइंट्स, राईट? It will be helpful for you in future also. Okay. Hard skills versus soft skills. Always there is a kind of debate, a certain kind of thing की आपल्याला फक्त नॉलेज जर असेल आपल्या फील्ड बद्दल, that is sufficient. We always say that that is sufficient. Other than that, we don't care about anything. That is sufficient that we are knowledgeable and we are smart in what we have. It's not like that. If this was the case, जर अशी जर केस असती की फक्त तुमचं टेक्निकल नॉलेजच तुमच्यासाठी महत्वाचं जर असतं, जस्ट इमॅजिन, तुम्हाला माहित आहे इंटरव्ह्यू साठी कंपनीज येतात इन्स्टिट्यूटला, राईट? कॉलेजेसला कॅम्पस प्लेसमेंट्स होतात. जस्ट इमॅजिन इफ युअर मार्क्स वॉज सफिशियंट फॉर युअर सिलेक्शन, देन कंपनीज वुड हॅव नॉट अप्रोच्ड ऍट द डोर ऑफ युअर इन्स्टिट्यूट. त्यांनी फक्त हेच मेलवरती सांगितलं असतं की जस्ट सेंड दी top 10 students mark sheet with us and we will select them directly. असं जर असतं तर असं केलं असतं त्यांनी. they would have mailed any organization, any institute, and they would have again finalized the final students, candidates for the job. But असं होत नाही. This is not the case. What is the process? Of course marks are very important for you. Of course technical knowledge is very important for you. But much more, much equivalent, much equally, your soft skills are very important. Why? Because during selection of certain students, if there is a batch of 50 students, how companies approach the institute? They says that आम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये अबव 60 वाले स्टुडंट्स सांगा किती असतील. 50 पैकी समजा 25
स्टुडंट्स असे आहेत अबाउव 60 किंवा अबाउव 75 आहे, राईट, फॉर एक्झाम्पल. For that shortlisting purpose, your technical skills are very important. Of course, that will be very convenient for that organization to finalize. But तिथून पुढे काय, 25 पैकी त्यांना फक्त 5च स्टुडंट घ्यायचे फॉर फायनल जॉब प्लेसमेंट. Your technical skill can bring you up to the door of interview. But what about the final selection? For final selection, out of all those 25 students, only 5 students are to be selected. Then all your selection criteria comes on your soft skills. Very simple. How you talk, how is your tone, how is your approach towards them, तुम्ही कसं बोलतात, तुमचे नेगोशिएशन स्किल्स कसे आहेत, सिच्युएशनल स्किल्स कसे आहेत, क्रिटिकल थिंकिंग कशी आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट समोर मांडली जाते, तुमच्या एक सिच्युएशन मांडली जाते, दे आस्क यू टू गिव्ह द कंक्लुजन, डिसिजन तुम्ही कसा घेणार त्यावेळेस, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. देर आर मेनी थिंग्स टू डिसाइड ऑन यू, ऑन युअर सॉफ्ट स्किल. कारण की विचार करा, फक्त 10 ते 15 मिनिटात त्यांना फायनल सिलेक्शन करायचं असतं एखाद्या कॅन्डिडेटचं फॉर अ प्लेसमेंट ऑफ गुड जॉब विथ अ पॅकेज ऑफ 5 लाख 6 लाख 10 लाख, किती पण मोठा जॉब असू द्या. बट त्या 15 ते 20 मिनिटमध्ये त्यांना तुमचं सिलेक्शन करायचं असतं. जस्ट इमॅजिन, दॅट इज नॉट जस्ट मार्क्स. फक्त मार्क्स नसतात सफिशियंट सिलेक्शन करण्यासाठी. दीज आर युअर सॉफ्ट स्किल्स अँड युअर अप्रोच टुवर्ड्स देम. दॅट्स वाय सिलेक्शन होण्यासाठी, तुमची ग्रोथ होण्यासाठी, तुमच्या करिअरमध्ये ऍडव्हान्सेस भेटण्यासाठी दी सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे सेशन्स जे 3 महिने आपण जे शिकणार आहोत, डोंट इग्नोर इट. याला कमी समजू नका. हे खूप महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण दी मोबाईल थेअरी. एक कन्सेप्ट आहे, देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड एज मोबाईल थेअरी. जसं हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर असतं मोबाईलमध्ये. वी ऑलवेज यूज अ मोबाईल, वी नो द कॅमेरा, वी नो द बॉडी स्ट्रक्चर, द कव्हर, व्हॉट वी यूज फॉर मोबाईल, द चार्जर, राईट. दीज आर ऑल द हार्डवेअर्स, दीज आर ऑल द टेक्निकलिटीज ऑफ मोबाईल. म्हणजे आपले टेक्निकल स्किल समजून झाला तुम्ही ते. अँड द सॉफ्टवेअर, द ऑपरेटिंग सिस्टम इज युअर सॉफ्ट स्किल. असं कम्पेअर करून चला. Just imagine if there is a particular mobile and its software is not good, not working good, it always crashes. काय वाटतं तुम्हाला, तो मोबाईल आपण यूज करूया? तो मोबाईल आपल्यासाठी चांगला असेल जर त्याचा सॉफ्टवेअरच काम करत नाहीये प्रॉपरली? एनी सॉफ्टवेअर, आपण म्हणतो आयफोन खूप चांगला असतो, म्हटलं होतं बऱ्याच वेळा. का? आयफोनचं सॉफ्टवेअर, ऍपलचं सॉफ्टवेअर चांगलं आहे. ऍपल इज अन ऑर्गनायझेशन, कंपनी आहे. त्यांचं ते आयफोन iOS जे सॉफ्टवेअर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, राईट. त्यामुळे त्याची एक प्रीमियम व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये ड्यू टू दी सॉफ्टवेअर ऑफ दी मोबाईल. सेम वे आपले जे सॉफ्ट स्किल्स असतात, दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल जस्ट लाईक अ सॉफ्टवेअर फॉर अस. ठीक आहे. तर तुमचे सॉफ्ट स्किल इम्प्रोव्हाइज करणं, एक चांगल्या पोझिशनला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कदाचित रोज तुम्हाला टेक्निकल नॉलेजची गरज नाही पडणार लाईफमध्ये, बट सॉफ्ट स्किल यू कॅरी each and every moment in your life, each and every, whenever you talk with your friend, with your relatives, with your family members, all those communication criteria, all that tone with you, all everything, whatever you discuss, whatever your tone is, whatever your approach is, everything is soft skill. Simple. So it is very important. ठीक आहे. आपण IQ आणि EQ बद्दल बोलतो. IQ इन द सेन्स इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. IQ मीन्स इंटेलिजंट क्वेश्चन अँड EQ मीन्स इमोशनल क्वेश्चन. या 2 कॅटेगरीज असतात लाईफमध्ये. या 2 आपण कॅरी करतो. वी कॅरी बोथ दिस. IQ इन द सेन्स इंटेलिजंट क्वेश्चन मीन्स व्हॉट? ऑल द फॅक्ट्स अँड फिगर्स, ऑल द टेक्निकल नॉलेज यू हॅव विथ यू. सगळं टेक्निकल नॉलेज जे तुमच्यापर्यंत आहे एखाद्या फील्ड बद्दल, जसं कॉम्प्युटरचं तुम्हाला खूप नॉलेज आहे, तुमच्या फील्ड बद्दल तुम्हाला खूप नॉलेज आहे, लाईक दॅट. But what is EQ? EQ is emotional question, and that is very important. More than 50-60% emotional question is very important. How you say a particular sentence, how you talk, how your leadership qualities are, everything. Everything of soft skill is an EQ. That's it. This is the level of soft skill in your life. This is the importance of soft skill in your life. Keep that in mind. त्यामुळे हे सेशन्स इग्नोर करायचे नाहीये. दी सायलेंट जिनियस वर्सेस दी टीम प्लेअर, असं एका ब्रॅकेटमध्ये मी मेन्शन केलं. आय हॅव मेन्शन समथिंग इन ब्रॅकेट राईट ऑन द स्क्रीन. दी सायलेंट जिनियस वर्सेस दी टीम प्लेअर, व्हॉट डज दॅट मीन ऍक्च्युअली?
someone who is very good in computer knowledge, who is working in an organization like Cognizant या TCS or Amazon kind of, as a software engineer. तुम्ही एका चांगल्या पोझिशनला आहात, तुम्ही एका कंपनीमध्ये जॉब करत आहात, तुम्ही खूप हुशार आहात, but you are not ready to help people in your organization. If you are willing to help but you are not able to help, तुम्हाला ते जमत नाही हेल्प करणं किंवा समजून सांगणं किंवा टीमला बिल्ड करणं, राईट, एव्हरीथिंग. दॅट इज कॉल्ड एज अ सायलेंट जिनियस. म्हणजे एक अशी व्यक्ती, एक अशी पर्सनॅलिटी की ती हुशार खूप आहे, ते जॉब खूप चांगला करत आहेत, पण ते त्यांच्यापर्यंतच लिमिटेड आहे. दे आर नॉट लेटिंग इट स्प्रेड आउट, दे आर नॉट लेटिंग इट हेल्प अदर पीपल or other colleagues into their organization. That is the silent genius. And next category is the team player. Team player is the category in which the personality, anyone, असा एक एम्प्लॉय, अशी एक एम्प्लॉय की त्यांना फारसं खूप टेक्निकल ऍडव्हान्समेंट नाहीये. दे आर नॉट व्हेरी जिनियस, दे आर नॉट लाईक 90-95% स्टुडंट, दे आर 70-75 काइंड ऑफ स्टुडंट, बट they have perfect knowledge of sharing with the team, cooperating with the team, guiding the team throughout the success and throughout the operations of company. आपण टीमला कसं मॅनेज करू शकतो, आपण आपल्या लिडरशिप क्वालिटीजला कसं बिल्ड करू शकतो, आपण आपल्या टीमला कसं समजून सांगू शकतो, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल त्यांना कसं गाईड करू शकतो. ऑल दीज क्वालिटीज आर इन द टीम प्लेयर. नाउ जस्ट टेल मी, इफ सायलेंट जीनियस इज ए कॅटेगरी and the team player is the B category, which category is good one? What you want to be? तुम्हाला काय वाटतं, काय झालं पाहिजे आपण? What should we do? कोणती कॅटेगरी आपली असावी पाहिजे, राहिली पाहिजे? Anyone? B I'm asking. category. Yes? B category असली पाहिजे. Yes, B category पाहिजे आपली. Of course, असं पण होऊ शकतं सोने पे सुहागा की what? You are very good, you are very talented, you are genius, and also you are a team player. दोन्हींचं combination. The genius also and the team player also. That is also the best combination. But very important point over here is की तुम्ही team player असणं खूप important to grow into the career. जेव्हा तुम्ही जॉब करत असता तेव्हा सिंगल हँडेडली तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. You need to be with your team always. एक ठराविक लेवल पर्यंत तुम्ही जाणार, no doubt about that. But a sole genius, a silent genius cannot move very forward compared to the team player. The opportunities, the promotion chances, the appraisal chances are maximum with the team player. That's why एक टीम प्लेयर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. सॉफ्ट स्किल कशासाठी लागतात? Why soft skills are required? What is the importance? 3 things: to interact, to influence, and to impress. That's it. Simple. Interact means what? To communicate with the people. लोकांशी बोलण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी, आपलं जे म्हणण्याचा उद्देश आहे तो पुढे सांगण्यासाठी. That's what the soft skills are required. I want to tell something and the listener is some kind of at other distance or in front of me, and exactly 100% whatever I'm telling, the one who is listening is getting 100% of what I'm telling. तिथे काही मिसकम्युनिकेशन नाहीये, त्याला म्हणतो आपण इंटरॅक्शन. परफेक्ट इंटरॅक्शन, दी परफेक्ट कम्युनिकेशन वेअर देर इज नो मिसअंडरस्टँडिंग. बऱ्याच वेळा मिसअंडरस्टँडिंग मुळेच बरेच रिलेशन्स खराब होतात, राईट? यू नो दॅट. तुमच्या फ्रेंड्समध्ये पण तुमच्यासोबत असं कधी घडलं असेल की मिसअंडरस्टँडिंग झाली असेल, त्यामुळे किंवा नातेवाईकांमध्ये झालं असेल, ऍट कॉर्पोरेट लेवल झालं असेल, कुठेही असू द्या. नाव यू आर नॉट इन टू दी जॉब्स, बट इन पर्सनल लाईफ the situation might have come wherein misunderstanding disturbs the relations. तुम्हाला वेगळं काहीतरी सांगायचं होतं आणि वेगळं काहीतरी समजण्यात गेलं, खूप रिलेशन्स खराब होतात. सो इंटरॅक्शन प्रॉपर करण्यासाठी कम्युनिकेशन प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. अँड टू इन्फ्लुएन्स, लोकांना काही करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी, इन्फ्लुएन्स करण्यासाठी सुद्धा सॉफ्ट स्किल्स खूप इम्पॉर्टंट असतात. अँड टू इम्प्रेस दी पीपल. तुम्ही जर सॉफ्ट स्किल मध्ये खूप स्मार्ट आहात ना, देन आय एम डॅम शुअर की तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही ग्रोथ करण्यामध्ये, कोणीच नाही थांबू शकत. टू इम्प्रेस, टू इन्फ्लुएन्स अँड टू इंटरॅक्ट, या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. दॅट इज इम्पॉर्टंट, राईट? ओके, नाव ऍज वी आर ऑन दी फर्स्ट स्लाइड, लेट मी आस्क यू ऑल की जे आपण शिकतोय आता, नाव वी आर इन 10-15 मिनिट्स आपल्याला झालेले आहेत, 10-15 मिनिट झाले डिस्कशन करून.
लँग्वेज ओके, कम्फर्टेबल आहे, सगळ्यांना समजतंय, असंच कॉम्बिनेशन इंग्लिश आणि मराठी कॉम्बिनेशन परफेक्ट आहे, Yes, sir. राईट? हो, सेम sir. Yes, sir. सर ठीक आहे. येस, गुड. कारण की मी पण समजू शकतो, आपण बरेच जण ग्रामीण भागातले आहोत किंवा आपल्याला असं वाटू शकतं की जास्त हाय लेवलची इंग्लिश नसावी, राईट? इट्स ओके, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. आणि काही स्टुडंट्स अशी असतील की त्यांची इंग्लिश खूप चांगली पण असू शकते, दॅट इज ऑल्सो ओके, बिकॉज द समवन हु इज गुड इन इंग्लिश कॅन अंडरस्टँड सिम्पल इंग्लिश ऑल्सो. फाईन. येस, थँक्यू. आय गॉट युअर रिस्पॉन्सेस. सेम काइंड ऑफ युअर रिस्पॉन्सेस शुड बी देअर इफ आय एम आस्किंग यू समथिंग. एक तर तुम्ही अनम्यूट करून पण बोलू शकता किंवा चॅट बॉक्सवरती पण टाकू शकतात, राईट? आपल्याला हे इंटरॅक्टिव्ह करायचंय, बिकॉज आपण सॉफ्ट स्किल शिकतोय आणि एकाच बाजूने मी बोलणार आहे, राईट? तर असं नाही झालं पाहिजे. इट शुड बी इंटरॅक्टिव्ह वन, राईट? टू हॅव अ प्रॉपर कम्युनिकेशन, टू हॅव अ प्रॉपर सेशन्स. ठीक आहे, ओके. माइंडसेट बद्दल बोललो, टेक्निकल स्किल्स बद्दल आपण बोललो, सॉफ्ट स्किल्स बद्दल आपण बोललो, मोबाईल थेरी, IQ, EQ, everything we discussed. Now let's go on to some myth breakers. Myth breakers म्हणजे अशा काही काल्पनिक गोष्टी ज्या मान्य केल्या जातात, ज्या म्हटल्या जातात समाजामध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये त्या असतात. द थिंग्स विच रोटेट रिव्हॉल्व्स इन टू अवर माइंड रिगार्डिंग दी करियर, रिगार्डिंग दी लँग्वेज, राईट? देर आर सर्टन थिंग्स. फर्स्ट थिंग, द इंग्लिश लँग्वेज इज द किंग मेकर. इंग्लिश लँग्वेज इज द किंग. असं बऱ्याच वेळा होतं ना की असं वाटतं आपल्याला की इंग्लिश लँग्वेज एखाद्याला आली म्हणजे दॅट पर्सन इज व्हेरी स्मार्ट अँड दॅट पर्सन इज व्हेरी टॅलेंटेड, राईट? इट्स नथिंग लाईक दॅट. इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज, राईट? इफ यू आर नोईंग युअर लँग्वेज, तुम्हाला जर इंग्लिश येत असेल, दॅट इज व्हेरी गुड, दॅट इज अ ॲट्रिब्यूट, दॅट इज अ पर्सनॅलिटी पार्ट. बट इंग्लिश लँग्वेज येत आहे तुम्हाला, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही किंग आहात किंवा किंग मेकर आहात किंवा एकदम अकॅडमिक्स मध्ये खूप हुशार आहात किंवा कम्युनिकेशन मध्ये हुशार आहात. इट्स नथिंग लाईक दॅट. For improvisation in the soft skill, it is not necessary that your English language should be perfect. Simple. मी ब्रॅकेटमध्ये एक एक्झाम्पल मेन्शन केलंय, द एक्झाम्पल ऑफ प्राईम मिनिस्टर, द PM. सगळ्यांना माहिती की त्यांनी कुठून कुठपर्यंत अचिव्हमेंट केली, राईट? एव्हरीवन नोज दॅट, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर विचार करा, इंग्लिश लँग्वेज, खूप नेते असे, खूप पॉलिटिकल लीडर्स असे की त्यांना खूप इंग्लिश लँग्वेजचं परफेक्शन नाही. त्यांच्यापेक्षा इंग्लिश लँग्वेजमध्ये खूप पब्लिक खूप हुशार आहे compared to the leaders who are famous right now, right? Who are handling the nation. हे सॉफ्ट स्किलवर डिपेंड असतं की तुम्ही पब्लिकला कसं कनेक्ट करतायत, कसं इंटरॅक्ट त्यांच्यासोबत करतायत. जस्ट इमॅजिन, फक्त जर इंग्लिश लँग्वेज येत असती ना आणि त्याच्यावरती जर आपण किंग मेकर बनलो असतो, तर इंग्लिशमध्ये जे पण स्मार्ट ते खूप वरती गेले असते. इव्हन पॉलिटिक्समध्ये, इव्हन बऱ्याच ठिकाणी इंग्लिश लँग्वेज चांगली येणारे खूप लिडर्स आहेत, पण ते टॉप पोझिशनला नाहीये. The people at top position are those who don't know proper English. त्यांना येत पण नव्हते. Just imagine. So soft skill is related to languages, but not a kind of आम्हाला इंग्लिश लँग्वेज येते तर आम्ही परफेक्टच राहणार सॉफ्ट स्किल मध्ये. नॉट लाईक दॅट. इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज. डोंट बी अफ्रेड इफ यू आर नॉट गुड इन इंग्लिश किंवा तुम्हाला ऍव्हरेज इंग्लिश येते. डोंट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. काहीच घाबरायची गरज नाही. ऑफकोर्स इंग्लिश लँग्वेज एक प्रोफेशनल लँग्वेज मानली जाते ऍक्च्युली. दॅट्स वाय आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं पाहिजे, बिकॉज इंटरव्ह्यूज, युअर मेलिंग सिस्टम, ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड टू इंग्लिश लँग्वेज. दॅट्स वाय वॉट एव्हर यू स्टडी, इट्स इन इंग्लिश लँग्वेज. दॅट्स वाय. But apart from that, soft skills are very important compared to the language. Okay? So don't be afraid if you are average candidate in language. It's okay. Your soft skills are very important, much than that. That's it. Second thing, soft skills comes by birth. आपण म्हणतो ना की हे जन्मता हुशार आहे, जन्मता बोलण्याची यांना आयडिया आहे किंवा सुज्ञ बोलण्यामध्ये हे. नथिंग लाईक दॅट. The genes, whatever we get from our parents, एक सर्टन लिमिट पर्यंत जीन्स रोल प्ले करतात. बट इट्स नॉट लाईक दॅट की सॉफ्ट स्किल पूर्ण जन्मता एखाद्याला येतात. आपल्याला ते इम्प्रूव्ह करणं गरजेचं असतं. वी नीड टू इम्प्रूव्ह दॅट. वी नीड टू फोकस ऑन दॅट, टू इम्प्रोव्हाइज इट. हे कसं येणार? त्याच्या कनेक्शन्स मध्ये राहून, त्याला समजून, त्या गोष्टी आत्मसात करून, टू लर्न दोज थिंग्स, हाऊ टू कम्युनिकेट विथ पीपल, हाऊ वी शुड बी इन प्रोफेशनल सराउंडिंग, how we should take decisions during critical situations. या सगळ्या गोष्टी शिकतो आपण. हेच आपण शिकणार आहोत. ठीक आहे? सो सॉफ्ट स्किल्स डोंट कम बाय बर्थ, डझंट कम बाय बर्थ. वी नीड टू लर्न देम, वी नीड टू अचीव देम. आपण हेच अचीव करणार आहोत या 3 महिन्यांमध्ये. थर्ड थिंग, ओनली टेक्निकल नॉलेज इज इम्पॉर्टंट. असं म्हणतात ना की बाबा मला टेक्निकल नॉलेज येतं, दॅट इज इनफ फॉर मी.
No. Only technical knowledge if would have been important, as I told you, then companies would have not approached the colleges for interview and placements. तुम्हाला माहिती आहे का इंटरव्ह्यू मध्ये काय काय होतं? ग्रुप डिस्कशन्स होतात, जीडी म्हणतो आपण त्याला, ग्रुप डिस्कशन्स, राईट. रायटिंग सिनॅरिओ होतो की तुम्ही एखाद्या सिच्युएशनला कसं अप्रोच करणार, रायटिंग होते. नंतर इंटरव्ह्यूज होतात, फायनल प्लेसमेंट जेव्हा होते तेव्हा. देर आर सर्टन काइंड ऑफ क्रायटेरिया फॉर सिलेक्शन. इट डिपेंड्स ऑन दी कंपनी ऍक्च्युली. बट जस्ट इमॅजिन ओनली टेक्निकल नॉलेज मुळे आपण सिलेक्ट होत नाही किंवा ते 100% तेच फक्त इम्पॉर्टंट आहे. इट्स नॉट लाईक दॅट. ऍज आय टोल्ड यू, कंपनीज आपल्या इन्स्टिट्यूटच्या दरवाजापर्यंत येत आहे, डोर पर्यंत येत आहे. याचा अर्थ काय की त्यांना दुसरं पण काहीतरी बघायचं असतं स्टुडंट्स मध्ये, आणि ते फेस टू फेस समजतं किंवा ऑनलाईन मीटिंग मध्ये समजतं, राईट. It's very, just imagine any organization just want to select a personality within 5 to 10 minutes, as I told you previously. It's like that. How will they select? Depending on your EQ, depending on your soft skills. दोन जर हुशार विद्यार्थी आहेत, सेम टेक्निकल नॉलेज आहे त्यांना, but the soft skills of one candidate are good and the soft skills of other candidate are not so good, then just imagine the candidate with good soft skills will be selected. Very easy for company, very easy. So it's very important for you. Okay? And growth comes only with the target achievement. असं म्हणतात ना की ग्रोथ होते एखाद्याची, अप्रायझल्स होतात. भविष्यात तुम्ही जेव्हा जॉब कराल, चांगल्या पोझिशनला असाल, यू विल फेस सर्टन थिंग्स, राईट. ग्रोथ अँड ऑल दोज थिंग्स, अप्रायझल्स, प्रमोशन्स, इट कम्स ओनली विथ टार्गेट अचिव्हमेंट असं म्हणतात. इट्स नथिंग लाईक दॅट. Target is important, of course, but with that, the team management you are handling, the leadership qualities you are having, the focus you are having in your organization, the colleagues म्हणजे आपण आपले जे टीममेट्स असतात त्यांच्यासोबत तुम्ही कसं बोलतायत, वागतायत, तुमच्या टीम सोबत तुमचा अप्रोच कसा, हे सगळं मॅटर करतं. तुमचं डिसिप्लिन कसं आहे टाइम बद्दल, हे सगळं मॅटर करतं, राईट. ऑल दीज थिंग्स मॅटर्स अ लॉट along with your technical knowledge. Your technical knowledge is important, but for a push in your organization, but for promotions in your organization, good promotions, good respect in your organization, your soft skills are very, very important. And last statement says that if a person is good in academics, then it is he or she is good in soft skills. Nothing like that. Okay. एखादा स्टुडंट अकॅडमिक्स मध्ये खूप हुशार आहे, 90-95, इट डझंट मीन दॅट स्टुडंट इज गुड इन सॉफ्ट स्किल्स. असं होऊ शकतं की 70-75% स्टुडंट, the student with 70-75% can be very good in soft skills compared to the student with 90%. It can happen. It can happen. Soft skills plays a different role, academics plays a different role. That's it. And या दोघांचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही स्वतः जर असाल, इफ यू आर व्हेरी गुड इन अकॅडमिक्स, व्हेरी गुड, बिकॉज दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अँड इफ यू आर गुड इन सॉफ्ट स्किल्स, देन दॅट इज आयसिंग ऑन द केक. त्याला आयसिंग ऑन द केक म्हणतो, त्याला सोने पे सुहागा म्हणतो आपण, राईट. व्हेरी बेस्ट कॉम्बिनेशन की तुम्ही अकॅडमिक्स मध्ये पण चांगले आहात आणि तुम्ही सॉफ्ट स्किल्स मध्ये पण चांगले आहात. दॅट इज अ ग्रेट कॉम्बिनेशन ऑफ अ स्टुडंट, परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि असे स्टुडंट पुढे इतके पुढे जातात की ते असं म्हणतात ना की एक फेमस सक्सेस स्टोरीज बनतात ग्रामीण भागातल्या. नाव ऍज वी आर फ्रॉम ऑल दोज लोकेशन्स, वी कॅन से दॅट की आपण अचिव्हमेंट जेव्हा करतो ना एक हाय लेवलची, तेव्हा या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन असतं ना, तेव्हा आपलं नाव खूप पुढे जातं. देर इज नो स्टॉपिंग फॉर यू. सो कीप इन माइंड दॅट ए गुड कॉम्बिनेशन ऑफ अकॅडमिक्स अँड सॉफ्ट स्किल्स कॅन गो बियॉन्ड युअर एक्सपेक्टेशन्स. तुमच्या अपेक्षांपेक्षा खूप हाय लेवलला तुम्ही जाऊ शकतात. जस्ट कीप इट इन माइंड, राईट. सो इम्प्रोव्हायझेशन ऑन युअर सॉफ्ट स्किल्स इज मच इम्पॉर्टंट इक्वली विथ द इम्प्रोव्हायझेशन ऑफ युअर अकॅडमिक्स. दॅट्स इट. ओके. तुमचा माइंडसेट त्यासाठी खूप महत्वाचा असतो, तुमचा अप्रोच त्यासाठी खूप महत्वाचा असतो की तुम्ही एखाद्या गोष्टीला कशा नजरेने बघतायत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली फॉर एनहान्सिंग दी सॉफ्ट स्किल्स. नाउ हाऊ दी अप्रोच इज डन. एक एग्जाम्पल आहे, एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, स्टोरी आहे, राईट. दी शू मेकिंग कंपनी काइंड ऑफ स्टोरी. ठीक आहे. गोष्टी किंवा एक्झाम्पल्स
किंवा आपण जेव्हा केस स्टडीज करतो ते सगळ्यांना आवडतं, राईट? आपल्याला आवडतात त्या गोष्टी कारण त्या कनेक्ट करतात. तर आपण बऱ्याच वेळा अशा गोष्टींबद्दल बोलणार आहे. आपल्या सेशन्समध्ये आपण डिस्कशन्स करणार आहे, गोष्टीबद्दल डिस्कस करणार, एखाद्या सिच्युएशन बद्दल डिस्कस करणार, सो दॅट इट विल बी कनेक्टिंग फॉर यू. ठीक आहे. शू मेकिंग कंपनी, एन एक्झाम्पल, अ स्टोरी. ठीक आहे. अराउंड 60-70% स्टुडंट अजून पण असे आहेत की त्यांचे कॅमेराज ऑन नाहीये. नाव सी, दिस इज द माइंडसेट. व्हॉट आय एम टेलिंग यू ऑलवेज, की आपला माइंडसेट हा खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? की आपण कसा अप्रोच करतोय. नाव फॉर एक्झाम्पल, स्विचिंग ऑफ द कॅमेरा ही एक जनरल ऍक्टिव्हिटी आहे. Now for me, switching on the camera is important. If I'm asking, if I'm feeling happy, if I'm willing to interact with you all, that is very important, right? म्हणजे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा किती इम्प्रेशन एनहान्स करते एखाद्या स्टुडंटचं, हा विचार करा. एक सिंपल कॅमेरा ऑनची सिच्युएशन असते. दी स्टुडंट विथ switch camera is switched on of a particular student and a student with switched off camera. Impression of a camera on student with a camera on, student with switched on camera will be good one, right? सिमिलर वे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. हे सेशन्स फक्त तुमच्यासाठी आहे. अँड इन दिस सेशन जे पण मी काही शिकवतोय, जे पण काही आपण इंटरॅक्ट करणार आहे या 3 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये, राईट? वी हॅव 3 months विथ अस अराउंड. माझ्या साईडने मी 100% देणार आहे. आय विल बी 100% फ्रॉम माय साइड. बट व्हॉट आय वॉन्ट इज दॅट इफ यू आर स्विचिंग ऑन द कॅमेरा, इफ यू आर स्विचिंग ऑफ युअर कॅमेरा, दॅट विल नॉट प्ले मच इम्पॉर्टंट रोल फॉर मी. माझं शिकवण्याचं काम आहे, मी तेच करणार आहे. माझ्या साईडने 100% असणार आहे. बट फॉर यू, फॉर युअर माइंडसेट, तुमच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. यू शुड नॉट टेक दिस सेशन फॉर ग्रँटेड. आपण म्हणतो ना की चला बाकीच तर आपण शिकतोय, त्यासाठी कोर्स आपण बुक केला होता, हे सॉफ्ट स्किल आपण सायमल्टेनियसली शिकतोय, इट्स ओके, करू किंवा नाही करू. हा अप्रोच जो असतो ना, हा अप्रोच बदलणं खूप गरजेचं आहे. बिकॉज सॉफ्ट स्किल्सच अशा असतात की ते तुम्हाला पुढे घेऊन जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही कॅमेरा तुमचे ऑन ठेवत जा. ठीक आहे. ही छोटी गोष्ट आहे, ही छोटी रिक्वेस्ट असते, बट इव्हेंच्युअली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ठीक आहे. ठीक आहे, फाईन. अगेन वी विल नॉट डिस्कस ऑन दिस कॅमेराज ऑन ऑल दोज थिंग्स. वी हॅव मच मोर थिंग्स टू डिस्कस. आज जास्त कंटेंट नाहीये बिकॉज दिस इज द फर्स्ट सेशन फॉर यू. ठीक आहे. नाउ व्हॉट हॅपन्स, आपण शू मेकिंग कंपनी बद्दल डिस्कस करणार. एक एक्झाम्पल, एक स्टोरी आहे. देअर वॉज अ कंपनी हु वॉज इन टू द शू मेकिंग बिझनेस. शूज बनवणारी एक कंपनी होती आणि त्यांना एक्सपोजर करायचं होतं, त्यांना एनहान्स करायचं होतं मार्केटमध्ये. ठीक आहे. मार्केटमध्ये त्यांना ग्रो करायचं होतं. नाउ ड्युरिंग ग्रोथ, ड्युरिंग एक्सपान्शन, व्हॉट वी डू सर्टन काइंड ऑफ रिसर्च, राईट? रिसर्च अँड सर्वे होतात, राईट, कंपनीजमध्ये. Now, during research and during survey, a task is allocated to 2 employees. 2 employees असतात, त्यांना टास्क असाइन केलं जातं. ठीक आहे. त्यांना टास्क असाइन हे केलं जातं की तुम्ही एक सर्वे करा आसपासच्या एरियामध्ये आणि तुम्ही सांगा की कुठे डिमांड आहे, वेअर इज द डिमांड, वेअर इज द स्कोप ऑफ डेव्हलपमेंट, राईट, एव्हरीथिंग. तर असं होतं. तर व्हॉट हॅपन्स, बोथ दी एम्प्लॉईज स्टार्ट देअर सर्वे. ते त्यांचा इंडिपेंडेंटली सर्वे स्टार्ट करतात, त्यांच्या लेवलला, दोघे पण. सो दे आर गेटिंग 1 month of duration they are getting for all the survey and all those things. Then later on what happens, after survey they attend one meeting for the organization to tell what was their findings and what was the scenario for the market. तर जेव्हा सांगताना एक असतो ए कॅटेगरीवाला, एक असतो बी कॅटेगरीवाला. ठीक आहे. 2 कॅटेगरीज असतात, 2 स्टाफ असतात. तर त्यांना विचारलं जातं की काय डिमांड आहे आपल्या बिझनेससाठी. आपण शूज बनवतो, तुम्ही एरियामध्ये गेले होते मार्केटिंग करायला, रिसर्च करायला, काय वाटलं, कशी डिमांड आहे सोसायटीमध्ये किंवा मार्केटमध्ये. तर जो ए कॅटेगरीवाला असतो, ए कॅटेगरी स्टाफ, फर्स्ट वाला स्टाफ, तो म्हणतो की सर डिमांड बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पोझिशन्सला ओके होती, इव्हन आउट होती. बट एक एरिया मला असा जाणवला की तिथे लोक शूजच वेअर करत नाही, शूज घालत नाही, म्हणजे दे डोंट यूज शूज इन दॅट एरिया, इन दॅट झोन. सो वी आर नॉट गोइंग देअर. तिथे तर मला काही इच्छा नाही वाटली जाण्याची. आणि बाकी काही एरिया असा आहे की तिथे कॉम्पिटिटर्स वगैरे आहे आपले, अँड
वी हॅव स्कोप फॉर डेव्हलपमेंट अँड प्राइस चेंजिंग स्ट्रॅटेजी. आपण प्राइस चेंज करून आपण ग्रोथ करू शकतो. लाईकवाईज देन कंपनी आस्क दी सेकंड कॅटेगरी. बी वाल्या कॅटेगरीला ते विचारतात कंपनी स्टाफ की व्हॉट इज दी सिनॅरिओ ऑफ ऑल युअर रिसर्च. बी कॅटेगरीचे जे स्टाफ असतात ते म्हणतात की ऑफकोर्स इट वॉज गुड आणि मार्केट पण ओके होतं. जसं ए कॅटेगरीवाला सांगतो ना की इव्हन आउट होतं, आपण स्ट्रॅटेजी करू शकतो, प्राइसिंग इन्क्रीज करू शकतो, ऑल दोज थिंग ते सांगितलं. अँड आफ्टर दॅट ही टेल्स दॅट देर वॉज वन एरिया वेअर देर वर पीपल हु आर नॉट युझिंग शूज. एक असा एरिया होता की तिथे लोक शूज वेअरच करत नव्हते, घालतच नव्हते, यूज करत नव्हते. सिमिलर टू ए कॅटेगरी ज्याने सांगितलं. पण याने काय सांगितलं की तिथे आपल्याला प्रचंड स्कोप आहे. वी हॅव दी हायेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन दॅट एरिया बिकॉज देर आर द पीपल हु डोंट यूज शूज ऍट ऑल. आपण तिथे पेनिट्रेट करून त्यांना अवेअरनेस करू शकतो. तिथे आपण खूप भयंकर ग्रोथ करू शकतो त्या एरियामध्ये, शूज सेल आउट करून, शूजची मार्केटिंग करून. नाउ जस्ट इमॅजिन द माइंडसेट ऑफ बोथ एम्प्लॉईज, ए कॅटेगरी अँड बी कॅटेगरी. सेम सिच्युएशन की एक स्पेसिफिक एरिया आहे, त्या एरियामध्ये जे लोक आहेत ते शूज यूज करत नाही, घालत नाही, वेअर करत नाही, राईट. सेम सिच्युएशन्स फॉर बोथ एम्प्लॉईज. बट व्हॉट फर्स्ट वन सेज, फर्स्ट सेज दॅट देर इज नो स्कोप, दे आर नॉट युझिंग शूज. ते शूज यूजच करत नाही, सो देर इज नो स्कोप. अँड व्हॉट डज द नेक्स्ट कॅटेगरी सेज, बी कॅटेगरी, देर इज ह्यूज स्कोप बिकॉज पीपल डोंट यूज शूज. सी दी माइंडसेट. काय वाटतं कोणाचा माइंडसेट चांगला आहे यामध्ये, ए और बी? A. A or B? These optimistic category which is looking for the opportunities or the category who is limited. म्हणजे ए कॅटेगरी वाला म्हणतोय तिकडे डिमांड नाहीये, तिकडे नको जायला. बी कॅटेगरी वाला म्हणतोय की तिकडे खूप डिमांड बनेल, तिकडे आपण उतरलं पाहिजे. दी अप्रोच ऑफ पॉझिटिव्हिटी. जस्ट लेट मी नो युअर आन्सर्स. Dhanashri says B, Harshali says B, Samiksha says B, right? Shruti says B, Apeksha, Reshma says B, right? Om says B, yes, Anuja says B. So, see, B category, right? Anisha says B. So, yes, B category is very important. Why? Just see the approach, the optimistic way. त्याला म्हणतो आपण opportunistic. अशा लोकांना आपण काय म्हणतो? Opportunistic. Yes. Many responses with B category, all the responses almost. सगळेजण म्हणतात की B category. Yes, B category is the best category in this scenario. त्याला म्हणतो आपण opportunistic people. सिंपल. की जे अपॉर्च्युनिटी शोधताय ग्रो करण्यासाठी, पेनिट्रेट करण्यासाठी. जस्ट इमॅजिन द माइंडसेट ऑफ पीपल. तुम्हाला असाच माइंडसेट तुमच्या लाईफमध्ये ठेवायचा आहे. डोंट सी व्हॉट इज नॉट देअर, जस्ट सी व्हॉट कॅन बी डन. काय इम्प्रोव्हाइज करू शकतो आपण, काय एनहान्स करू शकतो आपण, त्यावरती फोकस करायचा आहे. सो इन ऑल दिस सॉफ्ट स्किल्स सेशन्स आपण यावरती फोकस करणार आहोत. इन ऑल दिस सेशन्स थ्रू आउट दी जर्नी. ओके, जस्ट कीप युअर माइंडसेट व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. दॅट इज इम्पॉर्टंट टू ग्रो अँड टू एनहान्स युअर पर्सनॅलिटी. त्यामुळे मी अशा 5 गोष्टी इथे लिहितोय. इथे पीपीटी मध्ये तुम्ही बघू शकता दी 5 स्टेजेस ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या इथून पुढे. इफ यू आर अप्लाइंग इन टू युअर लाईफ, दॅट इज ओके, दॅट इज व्हेरी गुड. But if you are not applying it into your life right now, then start applying into your life. Very important. 5 points to remember. First, you have all the potential to grow from zero to hero. तुम्ही एका झिरो पासून हिरो पर्यंतच्या पोझिशनला जाऊ शकता. हे प्रत्येकामध्ये पोटेन्शियल असतं. हे तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे. इट्स ऑलरेडी इन यू. जस्ट ते बाहेर येणं गरजेचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही कोणत्या एरियात राहता, तुम्ही छोट्या खेडेगावात राहता, तुम्ही मोठ्या शहरात राहता, तुम्ही तालुका प्लेसला राहतात. आय नो वी हॅव अ पीपल अराउंड रोटेगाव, येवला, राईट, संजीवनी, आसपासच्या परिसरातली पब्लिक भरपूर आहे, राईट. व्हेरी सिम्पल. आपण सगळे अशाच भागातले असतो. झिरो पासून हिरो बनण्यासाठी वेळ लागत नाही. जस्ट कीप इन माइंड की तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. आय एम नॉट फ्रॉम एनी अदर कंट्री.
or any other high profile area or city, right? मी पण तुमच्याच भागातला आहे किंवा तुमच्याच आजूबाजूचा आहे, राईट? फक्त इतकंच आहे की थोडासा अनुभव असतो एखाद्या व्यक्तीला, एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये स्मार्ट असते तेव्हा त्यांना तो रोल दिला जातो. आता इथून पुढे पण आपण एक टीम आहोत. वी आर अ टीम काइंड ऑफ सिनॅरिओ. वी विल बी इंटरॅक्टिंग कंटिन्युअसली इन सेशन्स. So I want you to apply all these 5 things. Keep that in mind. You have all the potential from going from zero to hero. That's it. Don't worry about anything else. What background you have, what your financial status is, what your family support is, everything. खूप लोक, खूप एक्झाम्पल्स तुम्हाला युट्यूबला जर तुम्ही सर्च केलं ना किंवा गुगलला, की असे किती पब्लिक आहे की ते 0 to hero पर्यंत पोहोचले आणि खूप चांगल्या लेवलला पोहोचले. You will get many such examples. Right? So keep that in mind. Your soft skills has power to change your entire life. कशामुळे? तुमच्या करिअरमध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाल ना, तुमचे सॉफ्ट स्किल्स इतके इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी, यू कांट जस्ट इमॅजिन राईट नाव. कारण की तुम्ही आता फक्त शिकतायत. दॅट्स वाय. जसं जसं तुम्ही पुढे जातात ना, तुमचा अप्रोच, तुमचा वे ऑफ टॉकिंग, तुमचा टीम हँडलिंग सिनॅरिओ, तुमची लिडरशिप क्वालिटी, तुम्ही कसं बोलता, तुमची टोन कशी आहे, एव्हरीथिंग. आपण बोलतो काय यापेक्षा आपण कशा पद्धतीने बोलतो म्हणतात ना, की ते खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम सेइंग दॅट आय एम नॉट कमिंग टुडे विथ यू, सिम्पल. कोणीतरी रिक्वेस्ट करताय तुम्हाला की चला माझ्यासोबत आपण बाहेर जाऊया. इफ आय एम सेइंग दॅट आय एम नॉट विलिंग टू कम विथ यू टुडे ॲज आय एम हॅव्हिंग सर्टन रिझन, दॅट इज द पोलाइटनेस, द वे ऑफ टॉकिंग. आय एम नॉट कमिंग विथ यू असं जर रागाने बोललं तर जस्ट इमॅजिन, शब्द तेच आहे, दी वर्ड्स आर दी सेम, the tone is different, the impression creates accordingly. Your tone is very important to create an impression in front of someone, right? Very very important. त्यामुळे तुमचे सॉफ्ट स्किल तुमचं पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. सो जस्ट फोकस ऑन दॅट ऑल्सो, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. इथून पुढे आपण काही असाइनमेंट्स वगैरे करू ना, त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. दिस इज द फर्स्ट सेशन टुडे, दॅट्स वाय वी आर ऑन टू लिमिटेड सेशन अँड लिमिटेड पॉइंट्स टुडे. ठीक आहे. Third point says that your positive mindset leads to your success, leads you towards success. Simple. जे पण आतापर्यंत मी सांगितलं, whatever I told you, be positive. The shoe making company kind of story, right? The positive mindset always brings opportunities into your life. तुम्ही जितके पॉझिटिव्ह असाल ना, जितकं अपॉर्च्युनिटी शोधणार ना, तितकं तुमच्यापर्यंत सक्सेस येणार. त्यामुळे म्हणतात ना की सक्सेसफुल पीपल जे असतात किंवा श्रीमंतच होत जातात पुढे पुढे जाऊन खूप हाय लेवलला. ते असंच असतं की एखादा सक्सेसफुल व्यक्ती, एखादा पॉझिटिव्ह माइंडसेट वाला व्यक्ती खूप पुढे पुढे जाण्याची क्षमता ठेवतो. व्हेरी सिम्पल. बिकॉज दे आर अबंडंट विथ ऑल दी पॉझिटिव्ह क्रायटेरियाज ऑफ देअर लाईफ. पॉझिटिव्हिटीने भरलेले असतात ते, ऑपॉर्च्युनिटी शोधतात ते लोक. दॅट्स वाय बी पॉझिटिव्ह इन युअर माइंडसेट ऑलवेज. फोर्थ पॉइंट सेज दॅट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल युअर ऍक्शन्स अँड रिझल्ट्स. आता मी हे का म्हणतोय, वाय आय एम सेइंग दॅट, बिकॉज मेनी टाइम्स फॉर द फेलियर वी ब्लेम द सिच्युएशन. सिच्युएशनला आपण ब्लेम करतो की ही सिच्युएशन होती, माझ्याकडे हा सोर्सच नव्हता म्हणून मला कमी मार्क्स पडले, किंवा माझ्याकडे ही सिच्युएशन अशी होती म्हणून मला याबद्दल इश्यूज आले. राईट. लाईकवाईज वी ऑलवेज सेज दॅट, वी ऑलवेज ब्लेम समथिंग ऑर समवन फॉर आवर फेलियर. डोंट ब्लेम एनीवन, बिकॉज you alone are responsible for all your actions and results. You will get many examples in life if you check online that there are many people, those with zero resources for success, but still they are at topmost position in the country. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, बॅकग्राऊंडला काही नव्हतं, सपोर्टला काही नव्हतं, तरी पण ते खूप वरती गेले. तुमचे ऍक्शन्स, तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच, तुमचं ऍटिट्यूड हेच तुमचे रिझल्ट ठरवतं. डोंट ब्लेम द सिच्युएशन. काय होतं माहितीये का, वाय? बिकॉज इफ वी स्टार्ट ब्लेमिंग द सिच्युएशन, आपण जेव्हा ब्लेम करायला लागतो ना की या गोष्टीमुळेच माझं जमलं नाही, त्या गोष्टीमुळेच मला सक्सेस भेटला नाही, त्या गोष्टीमुळेच माझं फेलियर झालं. सिच्युएशन हा नशिबाचा भाग आहे. सिच्युएशन कॅन कम, ऑफकोर्स. एखाद्या ठिकाणी खराब नशीब असू शकतं, बट एव्हरी नाव अँड देन ब्लेमिंग द सिच्युएशन मीन्स देर इज समथिंग रॉंग इन आवर अप्रोच. आणि आपण जेव्हा ब्लेम करायला लागतो ना सिच्युएशनला, तेव्हा आपण फेलियरला रिझन्स द्यायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण आपल्या फेलियरला रिझन्स द्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा सक्सेस मिळण्याचे चान्सेस कमी होऊन जातात.
Very simple and straight. So be responsible for what you are doing right now. And the progress starts from you. जी प्रोग्रेस करायची असते ना ती कोणाच्या थ्रू नाही होणार आहे, कोणाच्या रेफरन्स थ्रू नाही होणार आहे आयुष्यामध्ये, की तुमच्या थ्रूच तुमची प्रोग्रेस होणार आहे. कीप दॅट इन माइंड. एका ठराविक लेवल पर्यंत तुम्हाला सपोर्ट लागू शकतो, तुम्हाला एखाद्या बॅकअप लागू शकतो, दॅट इज अ डिफरंट पार्ट. बट पुढे जाऊन ते तुम्हालाच कॅरी फॉरवर्ड करायचंय. सिम्पल. असं म्हणतो ना की आपण एखादा वशिल्याने लागला जॉबला, किंवा देर वॉज अ सपोर्ट फॉर दॅट स्टुडंट फॉर जॉब, बॅकअप होता त्यांच्याकडे, असं म्हणतो आपण. बट पुढे जाऊन विचार करा, हे त्यांनाच प्रूव्ह करावं लागतं की ते कॅपेबल आहे की नाहीये. राईट. तर एखादा फेल्युअरवाला किंवा एखादा झिरो नॉलेजवाला पर्सन थोडा सपोर्टमुळे पुढे जाऊ शकतो, बट सस्टेन नाही करू शकत. सस्टेनेबिलिटी नाही राहू शकत त्या व्यक्तीची लाईफमध्ये. त्यामुळे आपण इतकी मेहनत केली पाहिजे आपल्या स्वतःवर की आपण सस्टेनेबिलिटी ठेवली पाहिजे. सस्टेन करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट सुरू करणं खूप इझी आहे, दॅट्स व्हेरी इझी ऍक्च्युली. बट ती मेंटेन ठेवणं आणि तिला ग्रो करणं, दॅट इज व्हेरी टफ. ओके. यू कॅन गेट एनिथिंग विथ द सपोर्ट ऑफ पीपल. एखाद्याला फॅमिली बॅकग्राऊंडच्या सपोर्टमुळे, बॅकअपमुळे काहीतरी एखादी गोष्ट अचीव्ह होऊ शकते, दॅट इज ओके. बट ती मेंटेन करणं खूप टफ असतं, ती पुढे घेऊन टिकवणं खूप टफ असतं, तिला ग्रो करणं खूप टफ असतं. दॅट्स इट. खूप श्रीमंत लोकांचे बिझनेस नंतर डाऊनफॉलला आले, कारण की त्यांच्या मुलांनी तो बिझनेस प्रॉपरली सांभाळला नाही. सिम्पल. आणि खूप बिझनेसेस असे आहेत की छोटासा बिझनेस त्या मुलांना सपोर्टिव्ह रोलमध्ये भेटला तर त्यांनी त्याचं सोनं केलंय. राईट. सिम्पल. जस्ट सिम्पल. लाईकवाईज की तुम्हाला सस्टेनेबिलिटीकडे फोकस ठेवायचा आहे, पोटेन्शियलवर फोकस ठेवायचा, की तुम्ही कसं तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करणार तुमच्या लाईफमध्ये. राईट. दॅट्स इट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर आजचं सेशन हेच सांगतंय. जस्ट वी हॅव डिस्कस टुडे अबाउट व्हॉट दी माइंडसेट ऑफ पर्सनॅलिटी. आपला माइंडसेट कसा असला पाहिजे. सेकंड थिंग दी IQ अँड EQ, दी सिंगल जिनियस या सोल जिनियस वर्सेस द टीम प्लेयर. राईट. आपण याबद्दल चर्चा केली आज की इमोशनल क्वेश्चन या इमोशनल जो ग्रेड असतो, ऍट्रिब्यूट जे असतं ते किती महत्वाचं आहे आपल्या लाईफमध्ये. राईट. सॉफ्ट स्किल्स किती महत्वाचे आहे. टेक्निकल नॉलेजवरती तुम्ही पुढे जाऊ शकता ऑफकोर्स, बट फॉर ग्रोथ इन लाईफ, फॉर एक्झॅक्ट सक्सेस इन लाईफ, दी अप्रोच ऑफ युअर सॉफ्ट स्किल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला मी 5 एक्झाम्पल्स जसे इथे सांगितले की काय काय रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यावी लागेल, ते लक्षात ठेवा. मिथ ब्रेकर्स तुम्हाला मी सांगितले की फक्त मार्क्स पडताय तर तुमचं सॉफ्ट स्किल खूप चांगलं आहे असा अर्थ नसतो. लँग्वेजेस तुम्हाला एखादी येते तर तुम्हाला सगळंच येतं असा अर्थ नसतो. सॉफ्ट स्किल प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट अँड सेपरेट रोल फॉर दॅट. ठीक आहे. कीप दॅट इन माइंड. सो आपण पूर्ण वर्कआउट सॉफ्ट स्किल्स वरती करणार आहोत हे 3 महिने. वी आर गोइंग टू वर्क ऑन दॅट. एनी डाऊट एनीवन? इफ एनीवन वॉन्ट टू आस्क समथिंग यू कॅन आस्क. काही हेजिटेशन जर असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. वी हॅव टाइम. मी शेवटचे 5-10 मिनिट असेच ठेवणार आहे सो दॅट एनीवन कॅन आस्क सम क्वेश्चन ऑर सम गायडन्स फॉर दॅट. ओके. एनी डाऊट फॉर एनीवन? एनिथिंग टू आस्क? नथिंग? ओके. फर्स्ट सेशन होतं व्हॉट एव्हर वी डिस्कस टुडे. इज इट कम्फर्टेबल फॉर यू ऑल? कम्फर्टेबल आहे सगळ्यांसाठी? जमलं? आवडलं सगळ्यांना? Yes, sir. ओके. काही अडचण नाहीये Yes, sir. कोणाला? Yes, sir. आवडलं सेशन? येस येस. Yes, sir. तर असाच आपण अप्रोच ठेवूया. कोणालाही लँग्वेज बद्दल जर काही एखादा वर्ड जर नाही समजला तर तुम्ही आरामात कधी पण विचारू शकता. यू हॅव ऑल दी राईट्स. तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. असं मी कधीच म्हणणार नाही की तुम्ही हा क्वेश्चन विचारू नका किंवा हे तुम्हाला चालणार नाही विचारलं. डोंट वरी ॲट ऑल. तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे. कीप दॅट इन माइंड. आणि मी खरंच रिक्वेस्ट करेल, सी हे फर्स्ट सेशन आहे, कधी कधी हेजिटेशन होतं आपल्याला कॅमेरा ऑन करण्यामध्ये वगैरे वगैरे, आपण भीती बाळगतो. ही भीती काढून टाका. कारण की सी जर तुमचे स्वप्न जर छोटी असतील ना, मी त्यामध्ये काहीच करू शकत नाही. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, माझ्या साईडने मी इतकं 100% देईल ना, तुम्हाला जर खरंच शिकण्याची आत्मीयता असेल आणि इच्छा जर असेल ना, देन यू आर ऑन अ राईट ट्रॅक, ऍट राईट थिंग, ऍट राईट प्लेस, ऍट राईट इन्स्टिट्यूट. सिरियसली सांगतो. हे खरंच मनावर घ्या. तुमचे कॅमेरा ऑन करणं हा सुद्धा एक पर्सनॅलिटीचा भाग आहे. इट शोज दॅट यू हॅव इंटरेस्ट इन लर्निंग. राईट. हे लक्षात असू द्या. याने मला इम्पॅक्ट नाही होणार आहे, बिकॉज तुमचा कॅमेरा ऑफ असल्याने माझं पेमेंटमध्ये कटिंग नाही होणार आहे. राईट. सिम्पल. मला तितकंच पे आउट भेटणार आहे. बट इव्हेंच्युअली व्हॉट आय एम विलिंग टू टेल यू इज दॅट की इंटरेस्ट घ्या या गोष्टींमध्ये, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर लाईफ. दॅट्स इट. कम्फर्ट फील करा. ठीक आहे. फर्स्ट सेशन आहे. इट्स ओके फॉर यू ऑल, बट बी कॉन्फिडंट. आणि हा
असं समजून चला, मी ट्रेनर नाही, मी मित्र आहे तुमचा. फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स आपण खूप चांगल्या प्रकारे डिस्कस करणार आहोत. मेनी थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस, मेनी एक्झाम्पल्स, मेनी रिअल लाईफ केसेस, एव्हरीथिंग. राईट नाउ टुडे वॉज द फर्स्ट सेशन, दॅट्स वाय आपण हे एक सिंपल लिमिटेड स्लाइड्स ठेवल्या टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्ट स्किल्स. नेक्स्ट सेशन मध्ये आपण स्टार्ट करूया विथ प्रॉपर सॉफ्ट स्किल्स, इम्प्रोव्हायझेशन ऑन राईट ट्रॅक. डन. आज आपण थांबूया मग इथेच. विल बी वाइंडिंग अप द बॅच. ठीक आहे. ओके, then we will meet in the next session and see you all again. Thank you so much. Thank you. Thank you. Meanwhile, just be connected for a few minutes so that I can mark the attendance for students and then I will disconnect the meeting. Okay, you can switch off your cameras. तुम्ही तुमचे कॅमेरा ऑफ पण करू शकतात आता. नो इश्यू.